अध्याय 93 कल्होडी तीर्थमहात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे युधिष्ठिर, भारतात प्रसिद्ध भगवती गंगाचे पापनाशक उत्तम कल्होडी तीर्थात जावे। हे पार्थ, श्री नर्मदा तटावर स्थित प्राण्यांच्या पापनाशाकरिता जणू पहाटेच्या संधी प्रकाशातील पुष्करासम हे तीर्थ मनुष्यास दुर्लभ आहे। ते तीर्थ पुण्यदायक आहे असे साक्षात श्री शंकराने सांगितले। तिथे भगवती गंगा स्नानाकरिता पशुरूपात अवतरली होती। या कारणास्तव ते तीर्थ उत्तम कल्होडी तीर्थाच्या नावाने प्रसिद्ध आहे। हे युधिष्ठिर, तिथे पौर्णिमेच्या आधी त्रिरात्री व्रत करावे। जो इथे रजगुण, तमोगुण, क्रोध, पाखंड, ईर्ष्या आदी दोषांचा त्याग करतो त्याला मोक्षप्राप्तीचे फळ मिळते। तिन्ही संध्याकाळ सवत्स गाईचे दूध ताम्रपानात ठेवून ते मधु मिश्रित करून ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करत श्री शंकराला स्नान घालावे। असे करणारा मनुष्य देवसुंदरीसह देवस्थानी स्वर्गात जातो। पितृगणांच्या उद्धाराकरता तिथे विधीपूर्वक स्नान करून ब्राह्मणाला दान करावे। पांढरी शुभ्र गाय द्यावी व सांगावे, माझे पितामह प्रसन्न व्हावे। शुद्ध सदाचारी स्वभार्येत संतुष्ट ब्राह्मणाला जे सत्वगुणयुक्त होऊन सुवर्ण अवस्थित वस्त्र आच्छादून सुशोभित सवत्स गाय देतात ते शिवलोक प्राप्त करतात। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कल्होडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 93वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 94 नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय सांगू लागले, राजा, त्यानंतर मनुष्याचे सर्व पाप हरण करणारे पूर्वी नंदीद्वारा स्थापित पवित्र नंदिकेश्वर तीर्थात जावे। ते तीर्थ श्री नर्मदा तटावर पापसमूहाने दुःखी जीवांना मोक्षदायी आहे। हे राजा, त्या तीर्थावर अहोरात्र निवास करून नंदिकेश्वराचे पंचोपचार जलचंदन, बिल्वपत्र, धूपदीप आदी आदीने पूजन करावे। धर्मपुत्र, तिथे जो ब्राह्मणाला रत्न देतो तो त्या उत्तम स्थानावर जातो जिथे भगवान श्री शंकर निवास करतात। तसेच सुखयुक्त होऊन अप्सरासह तो क्रीडा करतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 94वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये। अध्याय 95 नारायणी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनी मार्कंडेय ऋषी सांगू लागले, हे राजा, पूर्वी शंभूशंकराद्वारा सांगितलेल्या सर्व तीर्थात श्रेष्ठ पुण्यप्रद बद्रिकाश्रमास राहावे जावे। तिथे लहान भाऊ फाल्गुनने म्हणजेच अर्जुनने महाभारत संग्रामासाठी सिद्धी प्राप्त केली। तुम्ही त्याला नररूपी दैवत माना। एकदा ते दोघे नरनारायण श्री नर्मदा तटावर आले। हे राजा, जो जनार्दनाचा भक्त असतो त्यालाच त्याचे ज्ञान असते। जो संपूर्ण चराचर सृष्टीत समदृष्टी ठेवतो आणि ब्राह्मण व चांडाळात समदर्शी असतो त्यावर भगवान प्रसन्न होतो। हे कुंतीपुत्र, तुम्ही एकात्म भावाचे दर्शन करा। माझ्यात आणि आत्म्यात अंतर नाही। नरनारायणाद्वाराच बद्रिकाश्रम प्रसिद्ध झाला। लोक अनुग्रहार्थ तिथे नरनारायणाने श्री नर्मदा तटावर श्री शंकराची स्थापना केली। ते लिंग त्रिमूर्तीधारी नारायणाने स्थापित केले आहे। ते स्वर्ग तसेच मोक्षदायी आहे। मनुष्याने तिथे जाऊन शुचिर्भूत होऊन 1 दिवस रात्र उपवास करून चैत्र महिन्यातील अष्टमीला, दोन्ही पक्षातील चतुर्दशीला रात्री जागरण करावे। विशेषतः आश्विन महिन्यात हे करणे उत्तम आहे। हे पांडव, तिथे मध मिश्रित दुधाने, दही साखरेने युक्त तुपाने सुशोभित असे उत्तम पंचामृत आहे। त्याने श्री शंकराला परम भक्तिपूर्वक स्नान घालावे। पंचामृत स्नान घालत असताना श्री शंकराचे जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्याचा निवास निसंशय श्री शंकराजवळ इंद्रलोकात होतो। पाठयुक्त नमस्कार केल्यास सुद्धा संसाराच्या मूलबंधनातून मुक्तता होते। त्याचेच अध्ययन ठीक आहे। त्यानेच पुण्याचे अनुष्ठान केले आहे। ज्याने ओम नमः शिवाय या मंत्राच्या नित्य अभ्यासास स्थैर्य मिळवले आहे। हे पार्थ, जो इंद्रियांना वश करून परम भक्तीने अति प्रेमपूर्वक पुन्हा श्री शंकराला स्नान घालतो त्याच्या फलासंबंधी ऐक।
वृद्धकाळामुळे दुःखी असलो तरी तुमच्या भक्तीमुळे मी तुम्हास सांगतो, प्रेमाने शिवशंकराला स्नान घालणारे सर्व सुखाश्रय प्राप्त करतात. ते स्वजातीय बंधुबांधवांचे आश्चर्यस्थान धर्मस्थान असते. हे राजा, जो श्री नर्मदा जला मिश्रित श्राद्ध करतो त्याचे पृथ्वीवरील सर्व मनोरथ पूर्ण होते. राजा, योग्य कुलीन, वेद प्रारंगत, रूपवान, सुशील, स्वभार्येत संतुष्ट, शुभ वस्त्रधारी, आर्य देशोत्पन्न, स्पष्ट व्यवहारी ब्राह्मणाद्वारा सूर्य कुतुब म्हणजेच दिवसाच्या 15 मुहूर्तापैकी 8व्या मुहूर्ताला कुतुब म्हणतात. या मुहूर्तावर श्राद्धाचा प्रारंभ शुभ मानला जातो. मुहूर्तात स्थित होऊन पिंडदान करावे. हे धर्मपुत्र, जो निज पितृगणांची उत्तम गती इच्छितो अशा प्रकारे त्याने दृष्ट दांभिकाला वर्ज करावे. स्वकल्याण इच्छिणारे क्रूर, षंड आणि ब्राह्मणाचे निंदक अशा ब्राह्मणांना वर्ज करावे. अशा प्रकारे सर्व प्रयत्नांनी योग्य सदाचारी ब्राह्मणाला या कार्यात स्वीकारावे. उत्तम ब्राह्मण कुंभीपाक आदी महानरकात पडलेल्या प्रेतांनाही तिथून मुक्त करतो. असे केल्याने बंधनात पडलेल्या सर्व पितरांना मुक्ती मिळते. पितामह श्री ब्रह्मदेव माझ्यावर प्रसन्न व्हावे असा विचार करून उत्तम ब्राह्मणाला सुवर्णदान करावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या तीर्थात जो ब्राह्मणांना भक्तिपूर्वक अन्न, वस्त्र, गाय, बैल, भूमी तसेच छत्री देतो तो स्वर्ग प्राप्त करतो असे श्री शंकराने सांगितले आहे. तिथे अनशनाने देहत्याग करणारा शिवलोकात जातो. जो नारायणी तटावर देवद्रोणीत देहत्याग करतो तो भगवान शिवशंकराच्या जवळ 14 इंद्रापर्यंत राहतो. म्हणजे 1 इंद्राचा काळ 71 युग चौकडीपेक्षा थोडा अधिक असतो. त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर परतल्यावर तो बलशाली, सर्व ऐश्वर्य व गुणांनी युक्त, प्रजेचा तत्पर पालन करता राजाही होतो. त्यानंतर पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करून तिथे जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नारायणी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 95वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये. अध्याय 96 कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. तेव्हा ऋषी मार्कंडेय मुनी सांगू लागले, हे युधिष्ठिर, त्यानंतर परम कोटीश्वर तीर्थात जावे. हे कुरुनंदन, तिथे करोड ऋषी आले होते. कृष्ण द्वैपायनाच्या म्हणजे वेदव्यासांच्या कल्याणार्थ वेदमंगल पाठी सर्व ब्राह्मणांनी मंत्रून सर्व कारण स्वरूप तसेच बंधननाशक श्री शंकराची स्थापना केली. हे राजकुमार, पृथ्वीवरील कोटीश्वर नावाचे तीर्थ संसाराचा अंत करणारे, प्राण्यांचे दुःख शोक नाशक आहे. हे राजा, पौर्णिमेला श्री शंकराला स्नान घालावे, पितरांचे तर्पण करावे, विधीपूर्वक पिंडदान करावे. युधिष्ठिर, विशेषतः श्रावण पौर्णिमेला पिंडदान आदीने प्रलयापर्यंत पितृगणांना अक्षय तृप्ती होते. श्री नर्मदा तटावर स्थित हे पितृगणांचे अत्युत्तम स्थान आहे. श्रेष्ठ मुनीने हे बनवले आहे. हे सर्व जीवांना मोक्षदायी आहे. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 96वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.